हरिओम. नित्ययोगानंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या जो आपण 21 दिवसाचा जो योग वर्ग सुरू केला आहे त्याचा आज आपला 6वा दिवस आहे. तर आज आपण इतर दिवशी जे आपण सूक्ष्म व्यायाम केले मागील 5 दिवस, तर त्याच्यापेक्षा आपण आज वेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. तर सुरुवात आपण पहिले प्रार्थनेने करूया. सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले, स्थिर व्हायचे. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. त्या आवाजापर्यंत साक्षीभावाने पोहोचायचे. तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याच्याकडे लक्ष न देता फक्त तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. त्या आवाजापर्यंत पोहोचायचे. आता संपूर्ण लक्ष आपल्या आपल्या कक्षाच्या बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे द्यायचे. कक्षाच्या बाहेरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. झाडाच्या पानांची सळसळ, आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय. आपला स्वतःचा चेहरा आठवायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं लक्ष आपल्या नाकाच्या अंतत्वचेमध्ये, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आतमध्ये जाणारी थंड हवा, श्वास सोडताना नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत ओंकार उच्चारण करायचंय माझ्यासोबतच. 3 वेळा आपण ओंकार उच्चारण करूया. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालितो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो.
योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ॐ सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांती। हरि ओम हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचे, त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायचे। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश आपले डोळे उघडायचे करदर्शन। तर आपण मागच्या 5 दिवसापासून आपण हाताच्या आणि पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहिल्या, तर हे आपल्याला नित्य रोज आपल्याला करायचंय। तर आज आपण सूक्ष्म हालचालीमध्ये एक नवीन वेगळा प्रकार घेणार आहोत, तर त्याचं नाव आहे पवन मुक्तासन श्रेणीतली सूक्ष्म हालचाल। तर याच्यात आपण पवन मुक्तासन पाहिलं, तर पवन मुक्तासन मध्ये दोन्ही पाय आपण लांब करून पाठीवर झोपलेलो असतो, त्याच्यानंतर दोन्ही पाय आपण गुडघ्यातून फोल्ड करून दोन्ही पायांचे जे गुडघे ते दोन्ही पाय गुडघ्यातून वाकून आपल्या जे गुडघे दोघी तर ते आपण आपल्या छातीजवळ आणतो। छातीजवळ आणल्यानंतर दोन्ही हातांनी काय करतो, आपण त्याला आपल्या दोन्ही पायांना मिठी देतो आणि जेणेकरून आपली पोट आणि छाती आणि आपल्या मांड्या, ह्या मांड्या आणि गुडघे हे आपल्या शरीराला आपण चिटकवतो। तर याच्याने काय होतंय की आपल्या शरीरामधला जो वायू आहे, पवन आहे, तो नियंत्रित राहण्यास मदत होतं आणि आपल्या पाठीचे मणके जे आहेत, पाठीचे मणके, कमरेचे मणके, मानेचे मणके यांचा चांगल्या प्रकारे सूक्ष्म व्यायाम होतो। तर आज आपण पवन मुक्तासन श्रेणीतली आपण सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत। तर सर्वप्रथम मी एक सूचना सांगतो की ह्या सूक्ष्म हालचाली आपल्याला पाठीवर झोपून करायच्या आहेत। तर आपण मी सांगेल त्या सूचनेप्रमाणे आपल्याला करायचंय। तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय, माझ्या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्यायचंय। तर सर्वांनी बघा पाठीवर झोपायचंय। पाठीवर झोपताना आता ही आपली शयन स्थिती आहे। शयन स्थितीमध्ये दोन्ही हात मागच्या दिशेने, दोन्ही पाय आपले सरळ। तर आता काय करायचंय, माझ्यासोबतच सर्वांनी कृती करायची आहे। श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे, त्याच्यानंतर उजवा पाय गुडघ्यातून वाकून उजव्या मांडीजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या मांडीजवळ। तर आता याच्यात दोन्ही पाय लांब करा। आपण पहिले एक पाद हस्तासन करूया। शयन स्थितीमध्ये यायचे, दोन्ही हात पाठीमागे। आता श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे। आता फक्त उजवा पाय गुडघ्यातून वाकून उजव्या कमरेजवळ आणायचा आहे। आता दोन्ही हातांची गुंफण करून जो उजवा पाय जो आपल्या कमरेजवळ होता त्याला दोन्ही हाताने प्रेस करून त्याची जी मांडी आहे, मांडी छातीच्या दिशेने वाकवून जो आपला गुडघा आहे तो आपल्या छातीकडे आणायचा आहे। आणि आता आपली मान जमिनीला टेकलेली, तर आता श्वास घेत मान सावकाश वरती आणायची आणि आपली हनुवटी जी आहे ती गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे। सर्वांनी माझ्यासोबतच करा। आपण अशी मिठी देखील मारू शकतो दोन्ही हातांनी या प्रकारे, आणि आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ आपण गुडघ्याला टेकवायचे। 2 ते 3 श्वास थांबायचे। आता हे आसन सोडताना सावकाश पहिले मान जमिनीला टेकवायची आहे, त्याच्यानंतर हात सोडायचे, पाय आपल्या कमरेजवळ आणायचे आणि त्याच्यानंतर पाय सरळ करायचा आहे। तर हे जातं आपल्या डाव्या पायाने, डावा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या कमरेजवळ आणायचा आहे, त्याच्यानंतर दोन्ही हातांच्या मदतीने तो पाय वाकून हनुवट जी डाव्या पायाचा गुडघा जो आहे तो आपल्या छातीकडे आणायचा आहे। दोन्ही हातांनी त्याला घट्ट पकडायचं आहे पायाला, आणि आता मानेतून वाकत
आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ जे ते गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। याच्यात दक्षता घ्यायची की जो उजवा पाय तो सरळ असेल खाली। या दरम्यान संत श्वसन 2 ते 3 श्वास थांबायचे। सोडताना पहिले मान जमिनीला टेकवायची आहे, हाताची गुंफण सोडायची आहे, पाय गुडघ्याजवळ आणि पाय सरळ। तर परत आपण एकदा करूया। उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करून उजव्या कमरेजवळ दोन्ही हातांची गुंफण करून घट्ट पाय जो आहे तो त्याचा जो गुडघा आहे तो छातीच्या दिशेने त्याला दाबायचा आहे आणि सावकाश मान वरती नेत हनुवटी किंवा कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। या दरम्यान 2 ते 3 श्वास थांबायचे आहे। संत श्वसन सोडताना प्रथम मान जमिनीला टेकवायची आहे, त्याच्यानंतर हाताची गुंफण सोडून पाय उजव्या मांडीजवळ, पाय सरळ। परत आता डावा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या मांडीजवळ दोन्ही हातांची गुंफण करून डावा गुडघा जो आहे तो आपल्या छातीकडे दाबायचा प्रयत्न करायचा आहे आणि सावकाश मानेतून वाकत आपली हनुवटी किंवा कपाळ डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे। सोडताना सावकाश मान पहिले जमिनीला टेकवायची, गुंफण सोडल्यानंतर पाय डाव्या मांडीजवळ, नंतर पाय सरळ, परत हात मागे। आता आपण एक एक पायाचं पवन मुक्तासन पाहिलं। आता दोन्ही पायांचं श्वास सोडत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकवत उजव्या कमरेजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या कमरेजवळ, सर्वांनी सोबतच करायचंय। त्याच्यानंतर दोन्ही हातांनी आपले पाय पकडून दोन्ही जे गुडघे एकमेकांना चिटकलेले असतील, दोन्ही पाय दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील, दोन्ही हातांनी घट्ट आपले दोन्ही पाय पकडायचे। आता कमरेतून वाकत सावकाश आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ दोन्ही गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे। पवन मुक्तासन। या दरम्यान संत श्वसन सुरू असेल। 2 ते 3 श्वास थांबायचे। आसन सोडताना सर्वप्रथम मान जमिनीला टेकवायची आहे, हाताची गुंफण सोडून दोन्ही पाय आपल्या कमरेजवळ, नंतर दोन्ही पाय सरळ। तर आता आपण पहिले काय केलं, एक पायाचं पवन मुक्तासन पाहिलं, नंतर दोन्ही पायाचं पवन मुक्तासन पाहिलं। आता याच्यात आपण काय करणार आहोत की आता हे जे आपण पवन मुक्तासन केलं दोन्ही पायांचं, आता याच्यामध्ये आपण पहिले फक्त सांगतो, ऐकून घ्या की दोन्ही पायांचं आपण जे पवन मुक्तासन केलं होतं तर त्याच्यात आपण काय करणार आहे की दोन्ही पायाने हालचाल करणार आहेत। म्हणजे काय की शरीराचा एक झोका बनवून एकदा उजवीकडे एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे असं करणार आहोत। त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे की एक झोका बनवणार आहोत पुढे मागे पुढे मागे। फक्त त्याच्यात या दरम्यान लक्षात ठेवायचं की आपण जी पायांची जी दोन्ही हातांनी आपण जे घट्ट पकडतो तर ते सोडायचं नाहीये, आपल्याला ते घट्ट पकडून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला उजवीकडे किंवा डावीकडे मागे किंवा पुढे करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा सुटणार नाही। जर सुटलं तर आसन सोडून द्यायचं। तर चला सर्वांनी म्हणजे जर आपण शवासनात असणार तर शवासनातच थांबायचे। शवासनातून शयन स्थितीमधून दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, दोन्ही पाय आपल्या मांडीजवळ घ्यायचे। आता आपण दोन्ही पायांचं पवन मुक्तासन करणार आहोत। तर दोन्ही पाय कमरेतून वाकत दोन्ही पाय आपल्या छातीजवळ घ्यायचे, दोन्ही गुडघे एकमेकांना जोडलेले असतील, दोन्ही पाय आपले एकमेकांना जोडलेले असतील, दोन्ही हातांनी अशी घट्ट मिठी पकडायची, पायांना घट्ट पकडायचंय। आता या दरम्यान सावकाश मानेतून वाकत आपली जी हनुवटी आहे दोन्ही गुडघ्यांना जोडवायची। आता बघा, सावकाश उजवीकडे जायचंय, सावकाश डावीकडे,
कंट्रोल करायचंय, सावकाश उजवीकडे. आज आपला पहिला दिवस असल्याने आपण या हालचाली सावकाश करणार आहोत. सावकाश डावीकडे. पूर्ण बॅलन्स जाऊ द्यायचा नाहीये, परत रिव्हर्स व्हायला त्रास होतो. सावकाश उजवीकडे, सावकाश डावीकडे. या दरम्यान आपली हनुवटी किंचितशी टेकणार नाही. जेवढं सहज शक्य आहे तेवढं टच करायचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला उजव्या आणि डाव्या साईडला आपल्याला जायचंय, जेवढं सहज शक्य असेल तेवढं. हे बघा, जर बॅलन्स गेला तर ते वरती यायला थोडं मुश्किल होतं, म्हणून जास्त जास्त डाव्या किंवा नॉर्मल डाव्या किंवा उजव्या साईडला सरकायचंय. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे मागे एक प्रकारे झोका द्यायचा आहे बघा. एक प्रकारे मागे पुढे झोका घ्यायचा आहे. आसन सोडताना सावकाश मान जमिनीला टेकवायची आहे. पाय आपल्या कमरेजवळ, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, हात पाठीमागे. तर आता आपण हे शयन स्थितीमध्ये आलोय. आता शयन स्थितीमधून आपल्याला उठायचं आहे. तर डाव्या खुशीवर ओढून उठून बसायचंय. तर आपण ह्या ज्या पवनमुक्त आसन श्रेणीतले जे आपण आता सूक्ष्म हालचाली केल्या, याच्यामुळे आपल्याला आपला जो मान आहे, मानेवर चांगला ताण येतो. मानेचे जे स्नायू आहेत ते सुधारतात. आपल्या पाठीचे जे मेरुदंडातले जे सर्व स्नायू आहेत त्यांचं कार्य सुधारतं. तर आता आपण ह्या सूक्ष्म हालचाली केल्यानंतर आपल्या मानेवर बघा चांगल्या प्रकारे ताण आलेला आहे. तर आपण त्यासाठी मानेच्या सूक्ष्म हालचालीमध्ये आपण ब्रह्म मुद्रा करणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. हाताची ज्ञानमुद्रा, दोन्ही हात मनगट जे ते गुडघ्यांवर ठेवायचे. तर आपण एकच वेळा आपण ब्रह्ममुद्रा करणार आहोत. तर दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आता श्वास घेत मान जास्तीत जास्त उजव्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान संत श्वसन. आपलं लक्ष उजव्या खांद्यावर केंद्रित करा. या दरम्यान संत श्वसन. सावकाश श्वास सोडत मान सरळ. परत श्वास घेत मान जास्तीत जास्त डावीकडे. आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्यावर केंद्रित करा. 3 ते 5 श्वास थांबायचे. श्वास सोडत सावकाश मान सरळ. श्वास घेत मान वरच्या दिशेने. एक एक मनका टेकवत मान वरच्या दिशेने. दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचंय. ज्यांना चक्कर येत असतील त्यांनी मान सरळ करून घ्यायची. श्वास सोडत एक एक मनका टेकवत मान सरळ. आता श्वास सोडत मान खाली. हनुवटी छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश मान सरळ. अशा प्रकारे हे एक ब्रह्ममुहूर्तेचं आवर्तन आपण केलं. तर आपण जेव्हा पण कधी या पवनमुक्तासन श्रेणीतले आपण जर सूक्ष्म हालचाली केल्या तर आपल्याला ब्रह्ममुद्रा आपल्याला करायची आहे. तर अशा प्रकारे सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण एक नवीन आसन प्रकार शिकणार आहोत, तिर्यक भुजंगासन. तर भुजंगासन म्हणजे काय की या आसनामध्ये आपल्या पाठीच्या मणक्याची स्थिती जी आहे ती नागाच्या फण्याप्रमाणे दिसते, म्हणून याला भुजंगासन असे म्हणतात. तर त्याच्यात तिर्यक म्हणजे काय की भुजंगासन करताना मान जी आहे ती तिरकस म्हणजे मानेला पीळ देऊन मान तिरकस ठेवून हे आसन केले जाते, म्हणून याला तिर्यक
भुजंगासन. त्याच्यात फक्त निषेध काय आहे की ज्यांना मानेचे विकार असतील, ज्यांना पोटाचे विकार असतील, कमरेचे विकार असतील, त्यांनी तिर्यक भुजंगासन करायचं नाही, कारण की याच्यात संपूर्ण जो भार आहे शरीराचा तो आपल्या पोटावर येत असतो. तर माझ्यासोबतच सर्वांनी करायचंय. निषेध आपल्याला सांगितलेले आहेत. तर हे विपरीत जी शयनस्थिती आहे ती त्याची पूर्वस्थिती आहे. म्हणजे आपल्या पोटावर येऊन झोपायचंय. पोटावर झोपल्यानंतर बघा दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, दोन्ही पाय आपल्या मागच्या साईडला दोन्ही पाय चिटकलेले. आता भुजंगासन करताना दोन्ही हात आपल्या खांद्याच्या खाली घ्यायचे, खांद्याच्या जवळ. आपल्या दोन खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घ्यायचंय. आणि आता श्वास घेत कमरेतून वाकत दोन्ही हात सरळ करत सरळ असतं भुजंगासन. आणि आता याच्यामध्ये मी मान जी आहे ती उजव्या दिशेला वळवली आहे. आता मी उजव्या पायाची टाच पाहण्याचा प्रयत्न करतोय. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं आसन टिकवायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश मान सरळ आणि पाठीचा एक एक मणका टेकवत, आसन सोडताना एक एक मणका टेकवत हनुवटी जमिनीला टेकवायची, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. तसंच आता जसं आता मी उजवीकडे मान वळवली ती तशी आता मी डावीकडे मान वळवणार आहे. 1 ते 2 दीर्घ श्वास घेऊन रिलॅक्स झाल्यानंतर परत आता दोन्ही हात आपल्या खांद्याच्या खाली, श्वास घेत कमरेतून वाकत सरळ भुजंगासन. त्याच्यानंतर बघा मी मान आता डावीकडे वळवतोय, डाव्या पायाची टाच पाहण्याचा प्रयत्न करतोय. या दरम्यान संथ श्वसन सुरू असेल. पाठीच्या मणक्यांवर चांगल्या प्रकारे ताण येतोय. हात याच्यात दक्षता घ्यायची की हात आपले सरळच असतील, कोपऱ्यातून हात वाकवायचे नाहीयेत. खांदे सैल, संपूर्ण लक्ष आपल्या डाव्या पायाच्या टाचेकडे. आसन सोडताना सर्वप्रथम मान सरळ करून घ्यायची. त्याच्यानंतर पाठीचा मणका एक एक मणका टेकवत आपल्याला छाती जमिनीला टेकवायची, हनुवटी किंवा कपाळ जमिनीला टेकवत दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत 1 ते 2 दीर्घ श्वास घेतल्यानंतर थांबायचंय आणि डाव्या कुशीवर वळून उठून बसायचं. तर तिर्यक भुजंगासनामुळे काय होतंय की ज्यांना मानेचा त्रास असेल किंवा मानेचे विकार, स्पॉन्डिलायटिस किंवा कमरेच्या काही तक्रारी असतील तर या सर्व दूर होण्यास मदत होते. पाठीचा जो कणा आहे आपला तो मजबूत होतो. तर आज आणि उद्या 6वा आणि 7वा दिवस आपण जे ते पाठीचा जो आपला जो मेरुदंड आहे त्याच्यावर आपण लक्ष देणार आहोत. त्याच्या मजबूतीसाठी, लवचिकतेसाठी आपण काम करणार आहोत. तर तिर्यक भुजंगासन आपण 1 ते 2 आपण आवर्तन करू शकतो. त्याच्यानंतर आता आपण करणार आहोत अर्ध हलासन. तर अर्ध हलासन म्हणजे काय आहे की हलासनाची ही पूर्व तयारी म्हणून या आसनाकडे पाहिलं जातं. तर या आसनामध्ये अभ्यासाने आपलं जे पोटामध्ये पोटाचे जे स्नायू आहेत किंवा पोटामध्ये ताकद येतेच, त्यांच्या स्नायूमध्ये पचनशक्ती सुधारते, आपला जो जठर आहे जठराची ताकद वाढते, याच्यात पोट पातळ होण्यास मदत होते. जठरावर दाब आल्यामुळे किंवा जठराचा चांगल्या प्रकारे व्यायाम झाल्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो. म्हणजे आपल्याला चांगली कळकळून भूक लागते. की ज्यांना भूक लागत नाही त्यांनी जर हे आसन केलं तर त्यांचं छान प्रकारे त्यांना जठराग्नी प्रदीप्त होऊन त्यांना भूक लागेल, खाल्लेलं पचेल, तर पचनक्रिया सुधारते. यामुळे काय होतं की वजन कमी होण्यास मदत होते, पोट पातळ होण्यास मदत होते. तर चला माझ्यासोबतच आपण करूया. सोपं आसन आहे. पाठीवर झोपायचंय. आपण शयन स्थितीमध्ये आहोत. दोन्ही हात पाठीमागे असतील, दोन्ही पायांच्या टाचा जुळलेल्या. आता श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. आता आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही तळ हात जे जमिनीवर दाब देऊन
आपल्याला कमरेतून दोन्ही पाहिजेत ते वरच्या दिशेने, दोन्ही पाय कमरेतून आपल्याला वरच्या दिशेने आपल्याला हे बघा जेवढं सहज शक्य असेल तेवढं वरच्या दिशेने न्यायचा प्रयत्न करायचा आहे. हाय त्या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर राहायचंय. तर चला माझ्यासोबत आपण करूया. आता पाय वरती करताना आपल्याला श्वास घेत दोन्ही पाय वरती न्यायचेत. याच्यात दक्षता घ्यायची की कपाळ जे पाठ आपलं डोकं जे ते डोकं आपलं जमिनीलाच टेकलेलं असेल. नंतर जे तळ हात आहेत ते तळ हात आपल्या जमिनीला लागून असतील. कोपर जे ते आपल्या जमिनीला टेकलेलं असेल. तर फक्त आपल्याला कमरेतून पाय वरती उचलायचे. श्वास घेत दोन्ही पाय वरती घ्या. याच्यात दोन्ही जे पाय आहेत ते एकमेकांना जोडलेले असतील, गुडघे जोडलेले असतील. गुडघेतून वाकायचं नाहीये. या दरम्यान संत श्वसन. याच्यात पायांमध्ये कंपन निर्माण होण्याची शक्यता आहे. तर हाय त्या परिस्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. संत श्वसन. याच्यात आपल्या मांडीचे जे स्नायू आहेत ते मजबूत होतात. आसन सोडताना श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश जमिनीला टेकवायचे आणि दोन्ही हात पाठीमागे. थोडं रिलॅक्स व्हायचंय. परत आपण एकदा हे आसन करणार आहोत. 1 ते 2 दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ. आपली जी मान असेल ती जमिनीला टेकलेली असेल. याच्यात मान वाकवायची नाहीये. आपल्याला फक्त कमरेतून पाय वरती न्यायचे आहेत. पायामध्ये कंप होत असतील तर सावकाश पाय जेवढं आपल्याला सहज शक्य असेल तेवढं थांबायचे आणि नंतर आसन सावकाश सोडायचे. याच्यात दक्षता घ्यायची की पाय जोरात खाली आपटायचे नाहीयेत. तर चला एकदा आपण परत करूया. श्वास घेत दोन्ही पाय वरती. दोन ते 3 फुटापर्यंत पाय आपले वरती न्यायचे. हाय त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना सावकाश पाय जमिनीला टेकवायचे. टाचा जमिनीला टेकवायचे. दोन्ही हात पाठीमागे. डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर आपण बघा पहिले तिर्यक भुजंगासन पाहिलं, नंतर अर्ध हलासन पाहिलं. तर आपल्या कमरेच्या आणि पाठीचा जो मेरुदंड आहे त्याचा छान प्रकारे व्यायाम झालेला आहे. तर आता आपण जो आलेला ताण आहे शरीरावर तो घालवण्यासाठी आपण जेष्टिकासन हे आसन जे शिथिलीकरणाचं आहे ते आसन करणार आहोत. तर आता फक्त जेष्टिकासन कोणी करायचं नाही की ज्यांना मानेचे गंभीर विकार असेल, की खूपच मान दुखते तर त्यांनी फक्त करायचं नाहीये. ज्यांना थोडंफार त्रास असेल, आता जे बैठक स्थितीतले जे जास्त काम करतात ऑफिसमध्ये बसून किंवा जे जास्त उभं राहून काम करतात त्यांनी जर हे विश्रांतीचं आसन केलं तर त्यांच्या मानेच्या आणि पाठीचे जे विकार आहेत त्याच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ते जो त्रास आहे तो दूर होण्यास मदत होते. आखडलेली मान जी आहे किंवा पाठ आखडलेली असेल तर ती बरी होण्यास मदत होते. तर चला आपण जेष्टिकासन हे करूया. तर सर्वांनी पोटावर झोपायचंय, म्हणजेच विपरीत शयनस्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, कपाळ जमिनीला टेकलेलं. आता जेष्टिकासन मध्ये काय राहतं की दोन्ही हात, आता मान जी आहे, आपलं कपाळ जे आहे ते जमिनीला टेकलेलं असेल. फक्त हाताचं काय करायचंय, दोन्ही हातांचे जे कोपर आहेत कोपरातून वाकत दोन्ही हात जमिनीला टेकवायचे आणि दोन्ही हातांची जी बोटं एकमेकांमध्ये मिक्स करून ती मानेवर ठेवायचे आणि कपाळ जमिनीला टेकवायचे.
पायाची स्थिती अशी आहे की दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आहेत. दोन्ही पाय सरळ लांब, गुडघे आणि पाय दोन्ही एकमेकांशी चिटकलेले. हे विश्रांतीचं आसन आहे. आपले जे कोपर आहेत ते जमिनीला टेकवायचे. आपलं संपूर्ण शरीर शांत, शिथिल आणि तणावरहित करायचंय. आपण पाठीचे मणके आणि कमरेचे मणके यांच्या सूक्ष्म हालचाली, यांची आसनं आपण पाहिलेत. त्याच्यामुळे जो ताण आलेला आहे तो ताण घालवण्यासाठी आपल्याला हे शिथिलीकरणाचं आसन आपण करत आहोत. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकून द्यायचा आहे. आपला कपाळ जमिनीवर टेकलेला असेल. या दरम्यान संथ श्वसन सुरू आहे. आता आपल्याला आसन सोडताना दोन्ही हात आपल्या खांद्याजवळ ठेवून मान एका सरळ रेषेत करून आपल्याला डाव्या कुशीवर वळून उठून बसायचंय. अशा प्रकारे आपण शिथिलीकरणासाठी आपण जेष्टिकासन हे नवीन आसन शिकलो. तर आता आपल्या आजच्या 6व्या दिवसाला आपण इथे विराम देऊया शांतीपाठाने. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबतच शांतीपाठ म्हणायचंय. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. दीर्घ श्वास घेत कमरेतून जास्तीत जास्त वरच्या दिशेने आपलं शरीर खेचायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचंय. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत कमरेतून वरती दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचे. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळाला, मानेला, खांद्यांना, हाताला, पाठीला, कमरेला, मांडीला, गुडघे, पाय, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडायचे. हस्तदर्शन. तर आजचा आपला 6व्या दिवसाचा योग वर्ग आपण इथे थांबूया. तर ह्या पाठीच्या आणि कमरेच्या ज्या आपण आज सूक्ष्म हालचाली केल्या, आसनं केले, त्याच्यामुळे किंचितच आपली पाठ दुखू शकते, अंग दुखू शकतं. तर काही काळजी करून घ्यायची नाहीये. एवढ्या 1 ते 2 दिवसामध्ये दुखणं बंद होऊन जाईल. तर चला भेटूया उद्या 7व्या दिवशी. हरि ओम.